तोंडलीची भाजी तुमच्या घरीही आवडत नाही कोणाला? आज तोंडलीची भाजी आपण खूपच वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वाटणामध्ये बनवणार आहोत। यामुळे ज्यांना आवडत नाही ही भाजी ते सुद्धा आवडीने मागून मागून 2 चपात्या जास्तच खातील। भाजी आहे एकदम साधी सिंपल, पण चवीला म्हणाल तर एकदम भारी। करायला खूप सोपी आहे। चला तर करायला घेऊयात। यासाठी इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे। तोंडली मी आधीच स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता आपण ही भाजी चिरून घेऊया। तर दोन्ही बाजूचे जे देठ आहेत ते कापून टाकायचे। यानंतर एका तोंडलीचे असे हे 4 भाग करून घ्यायचे। तुम्ही गोल आकारामध्ये सुद्धा ही भाजी कापून त्यानंतर बनवू शकता। तर मी असे लांब लांबच ठेवते। एका तोंडलीचे 4 भाग करून घेते। तर सगळी तोंडली मी याच पद्धतीने अशी ही चिरून घेतलेली आहे। एका बाउलमध्ये काढून घेतली। आधीच मी धुवून घेतली होती, त्यामुळे आता धुवायची अजिबात गरज नाही। आता या भाजीमध्ये घालण्यासाठी मी एक बटाटा घेतलेला आहे। आता हा बटाटा सुद्धा वरची साल काढून घ्यायची, धुवून घ्यायचा आणि त्यानंतर असाच उभ्या आकारामध्ये चिरून घ्यायचा। तर सारख्याच आकारामध्ये हे बघा बटाटा सुद्धा असा उभा उभा लांब लांब चिरून घेतलेला आहे। याच तोंडलीच्या भाजीमध्ये हा बटाटा सुद्धा काढून घेऊया। यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। 2 चमचे तेल घालायचं। चिरलेली तोंडली आणि बटाटा यामध्येच घालायचा आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ सुद्धा घालायचं आहे, म्हणजे भाजी मऊ होईल आणि शिजेल सुद्धा पटकन। आपल्याला ही भाजी 50% शिजवून घ्यायची आहे। मिक्स करून घेऊया। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। मिक्स करून घेतलंय, झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी आता शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजते तोपर्यंत एक वाटण बनवूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 मोठे चमचे। यानंतर 1 चमचा अख्खे धणे, अर्धा चमचा जिरं घातलंय, अर्धा चमचा सफेद म्हणजे पांढरे तीळ, अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला घालते। मसाले आपण यामध्येच घातलेले आहेत। आता झाकण लावायचं आणि जाडसर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं। एकदम जास्त बारीक पावडर करायची नाही। हे बघा या पद्धतीने अशी जाडसर पावडर करून घ्यायची। ही पावडर काढून घेऊया। आता याच मिक्सरच्या भांड्यात अजून एक वाटण करूया। 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या। या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत। मूठभर कोथिंबीर घातली आहे। पाणी न घालता झाकण लावून आपल्याला याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे। पाणी न घालता मस्त असं वाटून घेतलंय हा ठेचा। हे बघा असा जाडसर वाटून घेतलाय, बारीक करायची गरज नाही। आता 5 मिनिटं झालेली आहे। भाजी सुद्धा चांगली मऊसूत झाली आहे, बघूया। 50% भाजी शिजवून घेतलेली आहे। मस्त अशी मऊसूत झालेली आहे। मीठ सुद्धा घातलं होतं, त्यामुळे पटकन ही भाजी शिजते, शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता ही भाजी आहे आपण काढून घेऊया एका ताटामध्ये। अशी सुरुवातीलाच आपण ही स्टर फ्राय म्हणजे परतून घेतली तेलामध्ये, तर नंतर भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजते। शिवाय मसाले नंतर घातल्यामुळे भाजीची चव सुद्धा वेगळी लागते। सगळी भाजी मी काढून घेतलेली आहे एका ताटामध्ये, ही बघा। आता याच कढईमध्ये 2 चमचे परत तेल घालूया। यानंतर घालूया 1 चमचा जिरं। जिरं चांगलं खमंग सुगंध येईपर्यंत याला तडतडू द्यायचं। यानंतर हिंग पावडर घालायची आहे। आता घालूया 1 उभा पातळ चिरलेला कांदा। मी उभा पातळ चिरून घेतलाय, तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता। कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे 1 मिनिटभर, चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत। कच्चेपणा राहता कामा नये, यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून घेतलाय, रंग सुद्धा बदललेला आहे। यानंतर आपण घालूया यामध्ये जो आपण ठेचा बनवला होता, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूणचा, तो ठेचा घालायचा आहे। तर सगळा घालत नाही, 1 ते 1.5 चमचे हा ठेचा यामध्ये घालायचा आहे। यानंतर हा ठेचा सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीला छान असा सुगंध येतो आणि हा ठेच्याचा कच्चेपणा सुद्धा नाहीसा होतो। हा ठेचा सुद्धा चांगला परतून घेतलेला आहे। यानंतर आपण भाज्या ज्या 50% शिजवून ठेवलेल्या होत्या, तोंडली आणि बटाटा, त्या घालायच्या आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे। यानंतर शेंगदाण्याचा जो आपण जाडसर वाटून ठेवलेला मसाला आहे तो घालायचा आहे। वाटीमध्ये काढून घेतलाय, पण हा सगळा मी घालणार नाही, 2 चमचेच घालणार।
हा उरलेला मसाला तुम्ही इतर सुक्या भाज्यामध्ये वापरू शकता, खूपच छान लागतो. नक्की हा साठवून सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर सुक्या भाज्यामध्ये त्याचा वापर करू शकता. हा मसाला भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आपण लाल तिखट या शेंगदाण्याचा मसाला करतानाच घातलेला होता, शिवाय ठेचा जो बनवला आहे त्यामध्ये मिरची घातलेली होती, त्यामुळे यामध्ये आता एक्स्ट्रा काही लाल तिखट घालायची गरज नाही. फक्त मसाला असा भाजीला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एक असा लांब लांब उभ्या आकारामध्ये टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. या स्टेजला तुम्ही चेक करू शकता, जर तुम्हाला वाटलं मीठ कमी आहे तर इथे मिठाचा वापर वाढवू शकता. आपण सुकी भाजी बनवतोय, पातळ ग्रेव्हीवाली भाजी नाही, तर थोडंसं पाणी यावर असं पसरून घालायचं आहे. हे बघा, या पद्धतीने जास्त घालायचं नाही, थोडंसं घालायचं आहे म्हणजे भाजी चांगली शिजेल. यानंतर झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनटं ही भाजी शिजवून घेऊया. आधीच भाजी शिजवली असल्यामुळे जास्त वेळ आता लागणार नाही. भाजी छान 5 मिनटंच लागली मला ही भाजी शिजवायला. मध्ये मध्ये 1-2 वेळा मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे. भाजी चांगली शिजली आहे. आता बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालूया. मस्त अशी तोंडली बटाट्याची आपली चमचमीत भाजी तयार झालेली आहे. तुम्ही कधी या पद्धतीने बनवली नसेल मंडळी, तर एकदा या पद्धतीने बनवून तर बघा. ज्यांना आवडत नाही ना, ते सुद्धा आवडीने मागून मागून खातील, म्हणतील रोजच बनव, इतकी चवीला छान लागते. जर तुम्हाला टिफिनला अशी ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही ही टिफिनसाठी सुद्धा सुकी अशी ही भाजी बनवू शकता. फक्त 10 ते 12 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते. वेगळ्या वाटणात केलेली आहे, त्यामुळे चवीला खूप छान लागते. तुम्ही कधी अशी भाजी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्हाला भाज्यांची अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. असेच वेगवेगळ्या भाज्यांची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे, ते सुद्धा एकदा नक्की पहा, तुम्हाला आवडतीलच. मस्त अशी चमचमीत तोंडली बटाट्याची भाजी तयार आहे, करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.